आता मिडल क्लास मधल्या लोकांचं सगळं माहित आहे की कलाकार गोष्टीला कधी वाव मिळत नाही. सेम माझं तसंच होतं. आणि डान्सर म्हटलं तर म्हणजे पहिला चप्पल खावा मग नंतर काम करा. माझा जन्म एका खेडेगावामध्ये झालाय की एका झोपडीमध्ये जन्मले मी. की गरिबी होती, इतकी गरिबी होती म्हणजे तिथं पण एक छप्पर मारलं होतं. नाळ्याच्या फांद्या टाकतात ना, वरती तेवढंच आणि खाली जमीन आणि 4 बांबू टाकले, असे घर होते. त्या घरामध्ये राहायचो सगळेजण. त्यामुळे मग खाणं पिण्याच्या घरात वांदे व्हायचे, भांडणं व्हायची. सकाळी उठून कोण जेवण संपवणार. पहिला वयाच्या 5व्या-6व्या वर्षी असताना शाळेला घातली मम्मीनं. गव्हर्नमेंट शाळेमध्ये सोडी, जरा प्रायव्हेट शाळेमध्ये घालव म्हणून त्या शाळेमध्ये घेऊन गेली. शाळेमध्ये लहानपण इतकं वाईट होतं ना, इतकं खराब पण होतं. कारण की संगत सगळ्यांची माणसं जी पण साईडला होती, भांडणं करणारी, व्यसनाधारी. त्यामुळे आम्ही पण तसंच होतो. ऍक्च्युली 3-4 पॉईंट्स ते नेहमी लक्षात ठेवायचं की सुसंगती सदा घडत, सुजन वाक्य कानी पडो. जर काढल्याची वेळ द्राक्षावरती गेली तर द्राक्ष पण कडू लागतात. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी लहानपणी डोक्यात ठेवायला लागलो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डान्सचा लांब-लांबपर्यंत काही संबंध नसू शकतो. डान्स हा लहानपणापासून माझ्या संगडच होता. घरात छोटस बँड होता आमचा, आजांचा. मग तिथं मामा आमचं ते वाजवायचे वगैरे, प्रॅक्टिस वगैरे करायचे ना, ते खुळकुळ्याचा आवाज ते मग रिदम बॉडीमध्ये होताच. मग हे होतच म्हणजे कुठे ना कुठे तर ते बॉडीमध्ये आतमध्ये डान्स हा प्रकार लहानपणापासून होताच. 7वी 8वी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी डान्समध्ये फेमस झालो आपल्या गल्लीमध्ये. ते इकडे की डान्स खूप चांगला आहे. कॉम्पिटिशन्स करायला लागलो, विन व्हायला लागलो. मी शिफ्ट करायचो. सकाळी 4 ते 9 पेपर स्टॉलवरती पेपर आणायचं, तिकडं रात्री जाऊन पेपर स्टॉलवरती पेपर विकायचो, शाळा करायचो. संध्याकाळी त्याच जागेवरती भेळचा गाडा असायचा, छोटूदार म्हणून, त्याचा भेळचा गाडा करायचो आणि भेळच्या प्लेट वगैरे वॉश करायला तिथं असायचं. मग लोक बघायची मला की अरे हा सकाळी काम करतो, सकाळी 4ला उठून शाळेत पण इतका हुशार आहे आणि संध्याकाळी भेळच्या गाड्यावरती काम पण करतोय. बघा याच्यासारखं बना. 10वी पर्यंत बेस्ट आदर्श विद्यार्थी पुरस्कार भेटलाय मी शाळेमध्ये. मंडळी नमस्कार. सगळ्यात पहिला तर आपल्या या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये माझा खूप जवळचा मित्र असेल किंवा इंट्रोडक्शनमध्ये अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सध्या कोल्हापूरमध्ये एक नामांकित के युनिट डान्स स्कूल नावाचं डान्स स्कूल आहे. त्याचा तो फाउंडर आहे, स्वतः डिरेक्टर आहे. त्याच पद्धतीने इंडियन हिपहॉप चॅम्पियनशिपमध्ये 2018ला त्याची स्वतःची टीम असेल किंवा तो स्वतः असेल टॉप 6मध्ये आला आहे. म्हणजे टॉप 6 विचार करा. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार देखील त्याला मिळाला आहे. आणि किंबहुना मी असं क्लिअर म्हणेन की कोल्हापूरमध्ये हिपहॉप कल्चर जी तलवारीला धार लावण्यासारखे जे धार लावतात ना किंवा इव्हॉल्युशन आणतात, ते सगळं त्यानं आणलं आहे. असा माझा मित्र करण गायकवाड. सगळ्यात पहिला तर स्वागत आहे करण या आपल्या शब्दवेळेच्या थँक्यू बाबा. शब्दवेळेच्या पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज तुला ॲज अ गेस्ट बोलवायचं कारणच हे आहे की डान्स असेल किंवा कोल्हापूरमध्ये डान्स स्कूल असेल किंवा आपल्या एजमधले जे कलाकार लोक असतील, या सगळ्यांसाठी तुझं नाव एक असं आहे की एक मोठा भाऊ किंवा प्रत्येक ठिकाणी मदत करतोय बाबा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. तर त्यासाठीच तुला आज मी ॲज अ गेस्ट म्हणून बोलवले. सगळ्यात पहिला प्रश्न हाच असेल की बालपणापासून आपण सुरुवात करूया की बाबा सध्या खूप चांगला डान्स टीचर आहेस किंवा एवढे मोठ्या गोष्टी तू केलायस, एवढा मोठा क्लास आहे कोल्हापूरमधला. तर मग तुझं बालपण कसं गेलं ॲज अ आर्टिस्ट असेल किंवा ॲज अ लहान मुलगा असेल? ओके सर, पहिलं तर थँक्यू भावा की रोज असं भेटतोय. आज पहिल्यांदा जरा वेगळं वाटायला लागले कॅमेऱ्यासमोर. येस. लहानपण म्हणजे आता मिडल क्लास मधल्या लोकांचं सगळं माहित आहे की कलाकार गोष्टीला कधी वाव मिळत नाही. सेम माझं तसंच होतं. आणि डान्सर म्हटलं तर म्हणजे पहिला चप्पल खावा मग नंतर काम करा, अशा गोष्टी होत्या. तर सेम असं तर प्रॉपर माझा जन्म एका खेडेगावामध्ये झालाय. आणि लकी आहे की एका झोपडीमध्ये जन्मले मी पहिला. म्हणजे ऑनेस्ट प्रॉपर झोपडीमध्ये? येस, प्रॉपर झोपडीमध्ये माझ्या आईनं जन्म दिलाय मला. आणि 31 तारखेला जन्म झाला. आणि जन्म माझं अक्कलकोटमध्ये एक गाव आहे, लोकांना माहीत पण नाही, काजी कळंबस म्हणून एक गाव आहे. काजी कळंबस. बरं. त्या गावामध्ये जन्मले. कोलंबस नाही, काजी. मी तेच म्हणणार होतो आता. लगेच मला म्हणतात काजी म्हणून, सर हे कुठलं गाव आहे? कोलंबस नाही, कोलंबस नाही आता उधर. ठीक आहे. तर काळी कळंबस म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये जन्म झाला. मग बाकी सगळीजण कामाच्या मुळे सगळी सांगली शिफ्ट झाले, त्यामुळे आम्ही सगळी सांगली झालो परत. तर तिथं शाळा वगैरे या गोष्टी. बट असं इतकी गरिबी होती म्हणजे तिथं पण एक छप्पर मारलं होतं. फक्त नाळ्याच्या फांद्या टाकतात ना, वरती तेवढंच आणि खाली जमीन आणि 4 बांबू टाकले, असे घर होते. त्या घरामध्ये राहायचो सगळेजण. आणि त्यानंतर म्हणजे फॅमिली माझी 2 बहिणी, भाऊ, मी, आई पप्पा, ओके, काका काकू, सगळेजण होते. देन सगळी थोडं सेपरेट होते गेले. त्यानंतर बऱ्याच खटाखटे मम्मी करायला लागली, इकडं काम कर तिकडं काम कर.
म्हणजे ते दगड फोडणं असू दे, डांबरी सडक करणं असू दे, लोकांची धुणभांडी करणे असू दे, या सगळ्या गोष्टी मम्मी करत गेली आणि एक नेहमी खंत आहे की पप्पा चांगले होते बट व्यसनाधारी झाले, त्याच्यामुळं मग ते प्रॉपर त्यांनी काय करू शकले नाहीत. आई जे पण थोडंफार काम करून करायचे त्या गोष्टी, त्यामुळं मग खाणं पिण्याचे घरात वांदे व्हायचे, भांडणं व्हायची, सकाळी उठून कोण जेवण संपवणार पहिला, त्यात मारामाऱ्या व्हायच्या की जेवण पहिला कोण खाल्लं, मग कोण खाल्लं म्हणून परत भांडणं व्हायची. म्हणजे बेसिकली आम्हाला म्हणजे तेव्हा 10 रुपयाला किलो असेल तांदूळ, 5 रुपये अर्धा किलो तांदूळ पण भेटायचं नाही. आमच्या आजी असं देवीचं ते असते परडी वगैरे असं टाईपचं लोकांचं मागायची, ते घेऊन यायचे. मग त्याचे सगळे, बट त्यात एक मजा वेगळी होती. ते पण टाइम जगलाय. हां, म्हणजे ती मजा ही होती की ते खायला मिळायला आपल्याला, ती भूक त्यानं शिकवली. आज पण जे पण जीवनात करायचं ना, त्याची भूक त्या आजीमुळे मिळाली, त्या जेवणामुळे मिळाली. आणि आजी सगळं गोळा करून आणायचं, मग आम्ही खायचं होते. आणि त्यात पण असं कधी नुकसे काढले नाहीत कारण हे असंच आहे ते तसंच आहे, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट असते की ते भूक कधी मिटणार आपली. आणि ते भूक जेव्हा काहीतरी बनवलं घरात आणि ते खाण्याचे भांडणं व्हायची आणि ते खाल्ल्यानंतर जे सुख मिळायचं ते खूप वेगळं होतं. मग असं टाईपचं आमचं जग. शाळा वगैरे. हा, मग त्यानंतर ना हे एकदम छोटं, त्यानंतर मग सांगलीमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर सांगली म्हणून शाळा आहे. म्हणजे तू त्या खेड्यातून सांगलीला शिफ्ट सांगली झालं. त्यानंतर ना वयाच्या 5व्या-6व्या वर्षी असताना शाळेला घातली मम्मीनं. ते पण आठवते मला की आम्ही असंच बोंबलं दिंडत होतो सगळीकडं. मम्मी म्हणली चल सगळी शाळेला चालल्यात, तू पण शाळेला चल. असं मिळून मम्मी गव्हर्नमेंट शाळेमध्ये सोडी, जरा प्रायव्हेट शाळेमध्ये घालव म्हणून त्या शाळेमध्ये घेऊन गेली. पहिलं लाल बहादूर शास्त्री असं नाव होतं, 1ली ते 4थी वरती. आणि त्यानंतर ना 5वी ते 10वी खाली गट होता, त्याला महात्मा गांधी विद्यामंदिर सांगली असं नाव होतं त्या शाळेत. बट शाळेमध्ये लहानपण इतकं वाईट होतं ना, इतकं खराब पण होतं, कारण की संगत सगळ्यांची, सगळी माणसं जी पण साईडला होती भांडणं करणारी, व्यसनाधारी, त्यामुळं आम्ही पण तसंच होतो. म्हणजे चोऱ्या करणे, लोकांच्या घरी जाऊन, हे चांगलं नसतं. बट वेळ या टाइम मधनं पण गेलाय. हो. सध्या म्हणजे कसं असतं, आता आपली जी इमेज आहे सध्या, सर म्हणतात, टीचर, बरोबर, पण असाही फेज आपण जगलेलो असतो. हा, म्हणजे मला सांगायचं आवडेल सगळ्यांना, कारण की प्रत्येक परिस्थिती, सगळ्या परिस्थितीमधून जर तुम्ही विचार केला तर खूप सारी गोष्टी घडू शकतात. डिपेंड ऑन यू की तुम्ही मेहनत केला की कुठल्या मुकामाला पोचू शकता ते तुम्हाला माहीत. बट आमच्या गल्लीतल्या लोकांना माहीत नसेल की मी असं बनेन, कारण गल्लीतले प्रत्येक गोष्टीत मारामारी, कुठं भांडणं झाली की करणला बोलवून आणा, त्यांनाच भांडणं केलं आहे. डोकं फोडा कोणाची, हात तोडा, पाय तोडा, कोणाची झाडाची आंबे असले ते गायब, पेरू गायब, चिक्कू गायब, काय गल्लीत लोक कोण झोपले, नुसतं सगळ्यांचे चोराचोरी करा, हे करा, असली कामं करायचं, मारामारी करायचं असले. म्हणजे लोकांना कधी माहीतच नव्हतं आणि यकीन पण नव्हता मला पण की मी असं काय तर होईल, इतकं चेंज होईल. कारण की अँड ॲक्च्युली 3-4 पॉईंट्स आहेत ते नेहमी लक्षात ठेवायचं की सुसंगती सदा घडत, सुजन वाक्य कानी पडो. आणि जर काळ्याची वेळ द्राक्षावरती गेली तर द्राक्ष पण कडू लागतात. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी लहानपणी डोक्यात ठेवायला लागलो. नंतर सांगेन की एक्झॅक्टली चेंज कुठून आला माझ्या लाईफमध्ये. मग हे लहानपण तर सगळं असंच होतं, एकदम मेड्यागत, फक्त काय एम नाही, काय लाईफ नाही. बट याच्यामध्ये सातत्यानं माझ्या लाईफमध्ये कुतूहल याचा होता डान्स. तेच विचारणार होतो मी की मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डान्सचा लांबपर्यंत काही संबंध नसू शकतो, कारण एखादा मुलगा गुंडगिरी, मारामारी किंवा अशा सगळ्या बॅकग्राऊंडमधून जर येत असेल तर त्याचा शाळेसोबतच संबंध लांबपर्यंत नसतो. बरोबर. मग डान्स सारख्या फील्डमध्ये कसं काय आवड निर्माण झाली किंवा ती सुरुवात कशी झाल्या? नाही, डान्स हा लहानपणापासून माझ्या संकटच होता. म्हणजे देव काय कुठं ना कुठं तर तुम्हाला एक वरदान देते की ह्या गोष्टी कला सादर करण्यासाठी तुम्हाला चान्स पण देतो. तर मला ना माझे मामा जे होते, आम्ही ज्या गावामध्ये खेडेगावामध्ये होतो, पहिलीला बालवाडीत असेल, एकदम लहान गटाला पाठवतो ना तसं, तिथं का जायचो, तिथं अंडी बिंडी द्यायची आम्हाला, खायला दूध द्यायचे, खायला म्हणून तिथं जाऊन बसायचो आम्ही. शाळा सुटली अंडी बिंडी घेऊन यायचं. मग माझा मामा म्हणणार स्पीकर, मामा घरात छोटंसं बँड होता आमचा आजांचा, म्हणजे ते खुळकळा वाजवणे, ते असं असतं. म्हणजे हे सगळं जे सांगायला हे पहिला क्लिअर करूया की हे मम्मीच्या फॅमिलीकडचं. बरोबर, मम्मीच्या कारण जे मगाशी जे तू सांगितलं होतं ते सगळं पप्पांच्या फॅमिलीकडचं. बरोबर. मम्मीच्या फॅमिलीकडनं आम्ही तिकडं, म्हणजे जन्मलो, माझं गाव तिकडं आहे ना काजीकळमस, तिथं जन्मलो त्या झोपडीमध्ये. मग तिथंच थोडंसं मोठं झालो आणि तिथंच मग थोडंसं तिकडच्या अंगणवाडीच्या हिशोबाने शाळेत पाठवायला लागलं मला.
मग तिथं मामा आमचं ते वाजवायचे वगैरे, प्रॅक्टिस वगैरे करायचे ना, ते खुळखुळ्याचा आवाज हे ते, मग रिदम बॉडीमध्ये होताच. ओके. हा. मग मामा गाणं लावणार आणि म्हणणार की डान्स कर, डान्स केलास की तुला म्हणजे पहिला आपल्याला माहित असेल पापड्या वगैरे कलरच्या पापड्या मिळायच्या, मोठ्या मोठ्या पापड्या हा. असायच्या. येस येस. ते मामा म्हणणार ते केलास की 2 पापड्या देतो, ते केलास की तांदळाच्या पापड्या बरोबर असतात त्या. 4 पापड्या देतो तुला. मग ती आवड निर्माण झाली की बाबा हे केलं काय तर मिळते आपल्याला. मग असं करायचं. एक मेन गंमत सांगतो, म्हणजे पूर्ण गावातल्या लोकांना पण कळालं की माझ्यात टॅलेंट आहे. मुकाबला गाणं खूप त्यावेळेस फेमस आलं होतं आणि मुकाबला गाणं लावला मामा आणि मी करायला लागलो, काहीतरी असंच फ्रीस्टाईल करायला लागलो. मग एक वराडचं मी गेलं आणि आमचं कसं गावामध्ये कट्ट्यावरती घर आहे आमचं, म्हणजे बरोबर चौकात घर आहे, तिथून गाडी बस जातात वगैरे थांबतात असं घर होतं. मग तिथं गाणं लावला मामा आणि मुकाबला डान्स करायला लागला आणि वराड. आणि पहिला वराड कसं गावामध्ये अजून सुद्धा टॅम्पोतनं वराड जातात. बरोबर. टॅम्पोला सगळे टॅम्पो मागं लटकन असं हालत बिलत जात असतात. बरोबर. मग मामा आमचा तिथं गाणं लावून डान्स करायला लागला आणि ते वराड जाताना तिथं चौकात थांबलेलं आणि ती सगळी बघितली मला आणि मी डान्स करताना बघितलं आणि आली सगळी तिकडनं. आलो आणि बघितलं अरे कसलं भारी डान्स करते, काय करते. हा. आणि 1 रुपयाची नोट माझ्या खिशाला लावली त्याने, एका दोघांना आणि 1 रुपयाची नोट लावला. असं करून 2-3 नोटा लावल्या माझ्या याला डान्स करताना. मग म्हणजे ते आवड आणि हे लोकांना कळालं माझ्या मामाला पण की बाबा हा काय तर वेगळं करते, चांगलं करते, याच्यामुळं हा 4 पैसे त्यामुळे मिळू शकतात. मग हे होतच, म्हणजे कुठे ना कुठे तर ते बॉडीमध्ये आतमध्ये डान्स हा प्रकार लहानपणापासून होताच, कारण घरामध्ये तसं वातावरण होतं तर बँडचं खुळखुळ्याचं. मग ते रिदम आहे. आणि मग जरी पण हे जरा मी भांडणं करायचो, हे करायचं ते करायचं, पण गल्लीत कुठं पण कार्यक्रम असला तर मला बोलवायचीच की काही त्याला बोलवा, ते डान्सले भारी करते. मग आम्ही काय असं करा की गाणं लावा, खायला मिळालं म्हणजे नाचायचं. मग टीचर्स म्हण किंवा डान्स टीचर कुणाकडून डान्स शिकणं वगैरे असं काही झालं नाही का? हे प्रकार नंतर कळाला. म्हणजे पहिला आम्हाला काय माहितीच नव्हतं की डान्स टीचर पण असतोय, डान्स शिकतात पण हे पण माहित नव्हतं आम्हाला. ओके. नंतर मग आम्ही असंच गल्लीत डान्स बिन्स करायचो, सगळ्यांनी हे करायचो. आणि आणखी आठवते की आमच्या गल्लीमध्ये ना पहिला असं व्हायचं की हे सांगलीमधलं आता सांगतोय. ओके. सांगलीमध्ये आम्ही जेव्हा शिफ्ट झाली इथं पण गल्लीत डान्स वगैरे करायचो, सगळी कुठं पण जायचं डान्स करायचो. मग आमच्या इथं येल्लमा जोग वगैरे असतात ना, असं नदीला जातात घेऊन. मग तिथं कॉम्पिटिशन असायचं, म्हणजे रस्त्यावर घराच्या पासून नदीपर्यंत जाताना बँड वाजवतात ना, जो ज्यादा डान्स करत जाईल ना त्याला ज्यादा पैसे लावायचे पिन लावून. तर एक भाग्यश्री अजून माहिती आहे, त्यांची मुलगी होती भाग्यश्री म्हणून, आणि मी असा डान्स करायचा ना, मुलगीपेक्षा पण ज्यादा पैसे मी कमवायचो. म्हणजे सगळी पैसे लावायचे, 2 रुपये नोट, 5 रुपये नोट, असं म्हणजे भरायचं, सगळं अंग भरायचं, असं पण डान्स करत जायचं. मग ते पण लोकांना खूप वाटायचं की हा आणि गल्लीमध्ये हा वांड आहे खरं डान्सले भारी करते. या गोष्टी होत गेल्या. मग करत गेलो. देन टर्निंगमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे काय असते हे 2000 कळालं. 2000 म्हणजे सगळ्यांचं काय आपलं झालं होतं जेव्हा ऋतिक रोशनचा कवना प्यार आला, एक पल का जीना, म्हणजे भाई त्या पिक्चरनं सगळ्यांना म्हणजे वेगळंच हे लावलं आम्हाला पण. मग पहिला स्टेज परफॉर्मन्स माझा त्या गाण्यावरती होता. मग ते पण एका गल्लीत मध्ये दीदी होती डान्स करायची, तिला मला दीदी मला शिकव की हे डान्स, म्हणजे ती डान्स करायची मला शिकव. असं काय होतं काय कॉम्पिटिशन गणपतीमध्ये डान्स स्पर्धा. मग त्यांनी म्हटली की दीदी मला शिकव, म्हटलं काय असते ते डान्स कसं करायचं, काय करायचं, हे करायचं. आणि कारण आम्ही गल्ली तिकडे बघायचो, टीव्ही बघायचं लय शौक. म्हणजे टीव्ही बघण्यासाठी जे पण आता मी मोस्टली माझं फर्स्ट गुरु आणि टीव्ही आहे. कोण डान्स टीचर आपल्यासाठी युट्यूब आहे, हा तसं त्यावेळी टीव्ही होता. टीव्ही घरात टीव्ही पण नव्हती तर काय करणार, शेजारी कोणाच्या घरात जाऊन बसायचो. ते पण म्हणजे आहे की घरात जाऊन बसले की मॅनर्स होते, जेवायला बसले की निघून जायचो आम्ही, कोण बसले की निघून जायचं. मग ती लोक मुद्दाम म्हणून आम्ही बसणार जेवायला जावं म्हणायचे, आम्ही निघून जायचो. मग टीव्ही बघायची जाय आम्हाला, तर आम्ही काय करायचो, लांब लांब पण टीव्ही एकाचे घ्या उचला, दुसऱ्याच्या जिथे लाईट आहे तिकडे जाऊन संडेला पिक्चर लागायचे. आणि परत सकाळी रंगोली ते सगळं लागायचं नॅशनलला. बरोबर. दमदमादम गुरुवारी लागायचं 7:15 वाजता. तर त्या दमसाठी मी 3-4 किलोमीटर लांब जायचो, त्यांच्या घरात जाऊन बघत बसायचो. ती लोक पण फायदा उचलायची. ती काय म्हणायची माझं सामान आणजा. मग मी सामान ॲडव्हर्टाईज संपायच्या अगोदर ती भले 1 किलोमीटर लांब दुकान असतं, एवढा फास्ट जाणं पळत की ते बाबा मला एपिसोड मिस करायचं नाही, मला ॲडव्हर्टाईज संपायच्या अगोदर परत यायचं आहे दमदमान. तिथं जाऊन दंगा करणार, काका द्या मला लवकर द्या सामान द्या. त्यांचं सामान घेऊन पळत जाणार, ॲडव्हर्टाईज संपायच्या अगोदर हापत परत बघत बसणार.
म्हणजे ते टाइम मध्ये अजून सुद्धा लक्षात आहे, कारण की त्या टाइम म्हणजे गुरुवारी 6:15 वाजता दमदमा Yes, लागायचा. yes, आठवतं मग ते पळत पळत जायचो, मग कुटाटप करायचं, मग ती लोक हाकलले तरी पण म्हणायचं मावशी जरा बसतो की, मग इथं नाही, मग दरवाजा बाहेर बंद केल्यानंतर फटीतनं दरवाजा बाहेर कटामध्ये बसून फटीतनं बघायचो खरं आणि ते बघितलेले डान्स असे डोक्यात ठेवायचं आणि त्या स्टेप शिकायचो. क्या बात आहे. मग ते स्टेप शिकतच या गोष्टी कळाल्या. मग त्यानंतर बोगी हे या गोष्टी मग मी रिक्वेस्ट करायचं, मावशी जरा बघू दे की टीव्ही, जरा हे करू दे की. मग थोड्या काळानं मग मम्मीनं इकडे तिकडे जुगाड करून टीव्ही घेतली. मग केबल नसणार. आता इथं पण फायदा म्हणजे केबल नसणार. मग पहिल्याची मुलं आता जे 90च्या सगळ्यांना माहिती आहे की जुगाड काय करायचं, केबल नसल्यावरती केबलची वायर आपल्या अँटेनावरनं जायची, बरोबर त्याला असं ब्लेडनं वरनं टव करायचं आपण, आठवते मला आणि ते आपल्या टीव्हीला बरोबर कनेक्शन घ्यायचं, टव करायचं, मग तांब्याची तार बांधायची, मग अँटेना लावायचं, मग चॅनल सेट करायचं, Automatic होतं. मग आलं सोनी चॅनल लगेच हे करायचं. या संगत म्हणजे टीव्हीचं हे जुगाड करून मग टीव्ही बघून शिकायचो आम्ही. म्हणजे तुझा खरा गुरु म्हटलं तर मला टीव्ही. मी अजून सुद्धा मी शिवा खातो घरामध्ये, कारण टीव्हीत घुसलो, कोण मारलं तरी मला कळत नाही अजून, एवढा आवड आहे अजून म्हणजे टीव्हीत शिकली. मग आता समज तू आता त्या सांगलीमध्ये होतास, हे तुझं सगळं बालपण गेलं, मग डान्स म्हणजे ऍज अ टीचर बनावं असं का वाटलं, पहिला प्रश्न तर. आणि दुसरा प्रश्न असा की तू सांगलीत टीचर पहिला बनलास का कोल्हापूरमध्ये बनलास? येस, पहिला ह्याच्या अगोदरच एक सांगतो पॉईंट की कधी शिकावं असं वाटलं, ते थर्ड पार्टला सांगतो. त्याच्या अगोदर ॲज अ टीचर कसं बनाव, सांगलीमध्येच 9वी म्हणजे आता मी थोडं करत म्हणजे 7वी 8वी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी डान्समध्ये फेमस झालो आपल्या गल्लीमध्ये. ते इकडे की डान्स खूप चांगला आहे, कॉम्पिटिशन्स करायला लागलो, विन व्हायला लागलो. बट घरात अजून यकीन नव्हता की यार हे काय तर करते, बोंबलं चिणते, काय करते कोणास असं व्हायचं की या गोष्टी. मग त्यामध्ये जाता जाता 9वीमध्ये म्हणजे खरं टर्निंग पॉईंट कुठं आला, ॲज अ टीचर म्हणून पण, आणि मी याला ॲज अ करिअर म्हणून पण कधी बघायला लागलो. याच्या अगोदर उडाणटप्पूच म्हणायचे सगळेजण. 9वीमध्ये म्हणजे खूप वांड होतो शाळेमध्ये, महात्मा गांधीमध्ये मारामारी करायचं, हे करायचं. शाळा सुटली की पोरं म्हणायचे करण्याची भांडणं थांबा बघूया, बघायला थांबायचं. पिक्चरचे सीन ना सगळे असे, करण्याची भांडणं बघायला भारी लागते, करण्याला मारते, असा सीन होता. मग तिथं हे झाल्यानंतर आमचं ॲन्युअल गॅदरिंग झालं, तिथं पण डान्स खूप चांगला केला, हे सगळ्या गोष्टी झालं. त्यानंतर ना भांडणं झाली शाळेमध्ये मुलांची, 9वी 10वीची पोरं आणि 9वीची पोरं. मग 10वीचे आमच्यात भांडणं झालं की म्हणजे सरांना कानावर गेलं की असं आहे आणि अभ्यास करायला नाही, काय नाही, त्याने. मग आता ते अजून कळालं नाही की सरांनी आम्हाला 4 विषयामध्ये फेल केलं की आम्ही फेल झालो पेपर असंच. मग विचार केला, मग आम्ही त्यानंतरनं पोळमळ्यामध्ये होतो, त्रिमूर्ती कॉलनी नाव पडलं त्याचं, आता रामकृष्ण परिवार सोसायटी म्हटलं जातं, आता जरा अपग्रेड झालं. ते सोडून आम्ही शामरावनगरमध्ये आलो. तिथं आलो तर मग तेव्हा डिसाईड केलं की अरे आपण ही शाळा पण सोडूया आणि दुसरीकडे जावं. मग दाखला घेताना आमचे प्रिन्सिपल मुलांनी मुख्याध्यापक सर होते, त्यांनी काय म्हटले की हे फॉर्म म्हणजे दाखला घ्या आणि इधर जो गोल खिला है ना किसी और जाके स्कूल में मत खिलाना. तर ती लाईन जी अशी कोरली ना की आपण एवढं बाद आहे, तर असा माणूस म्हणजे एवढा मोठा माणूस असं बोलला आपल्याला, असं म्हणतात. मग ते टर्निंग पॉईंट झाला लाईफचा. मी इकडनं चेंज आल्या की 2 महिन्यातच इतका आदर्श स्टुडंट्स व्हायला लागलो ना की प्रत्येक सम मी बोर्डवर जाऊन सोडवायला लागलो. हुशार होतो पण कधी लक्ष दिलं नाही, हे नंतर कळालं. मग तिथं डिसिप्लिन काय असतं लाईफमध्ये, डिसिप्लिनली काय केल्यावरती किती फायदा होते, भांडणं सोडल्यानंतर ना किती फायदा होतो, म्हणजे गप्प बसल्याने जादा फायदा होतो, रिॲक्ट करण्यापेक्षा फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आणि एक त्याचबरोबर ना आम्ही राष्ट्र सेवादल शाखा म्हणून सांगलीमध्ये असताना मिरजेमध्ये कॅम्प भरवायचा 15 दिवस. आमच्या इथं आता ज्योती दिदी त्यांनी जर इफ लाईक त्यांच्यापर्यंत पोचला हा ब्रॉडकास्ट तर त्यांना कळेल की त्यांना हे सगळं नाव याला माहीत आहे, मंजुळा म्हणून. आणि ते गुंगे 2 सर होते, त्यांचं नाव विसरलं मी, त्यांच्यापेक्षा रनिंगसाठी जायचो आम्ही. त्यांनी गाठवून दिलं. मग राष्ट्र सेवादल शाखा हा मे महिन्यामध्ये 15 दिवसाचा कॅम्प, 8 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा कॅम्प असायचा मिरजेमध्ये. तिथं आम्ही जेव्हा गेलो फर्स्ट टाइम कॅम्पला सांगलीतून, तिथं या गोष्टी सगळ्या सांगायच्या की डिसिप्लिनमध्ये काय, मग सकाळी 4ला उठवायचे, पळवायचे. तिथं म्हणजे प्रत्येक गोष्टीला वाव मिळायला लागला की डान्स कसा केला पाहिजे, बॉक्सिंग, कराटे, लेझिम, लाटीकाठी, झांज, योगा, ह्या सगळ्या गोष्टी 8 दिवसाच्या कॅम्पमध्ये वेगवेगळे टीचर्स येऊन शिकवायला लागले. मग तिथं आम्हाला हे कळालं, एवढं आमचं स्पार्क झाला. तिथं आम्हाला कळालं की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, मग काय केल्यावरती काय होतंय. मग मोठमोठे लोक येऊन विचार सांगायचे, साने गुरुजींचे विचार सांगायचे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पाहावे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी तिथं आम्ही घडलो. मेन
त्या 8 दिवसाच्या कॅम्पमध्ये. आणि माझ्यामध्ये तर खरा बदल तिथून आला. मग मी शाळा सोडून इकडं आल्यानंतरनं इकडं म्हणजे कोल्हापूरला? कोल्हापूरला नाही, शामरावनगरमध्ये आलो त्याच ठिकाणी. ओके. पोळमळा सोडून मग ती शाळा सोडली आणि शामरावनगरमध्ये अभिनव हायस्कूल ही शाळा जॉईन केली मी तिथं. आणि तिथं बेस्ट आदर्श विद्यार्थी झालो मी. मग डान्स टीचर मग त्या संकटच आता चांगलं डिसिप्लिन मीन्स वॉट, काय करायचं म्हणजे किती झालं की तुला चांगलं वागल्यानंतर फायदाच आहे तुझा, वाईट वागला की फायदा नाही आहे तुझा, या सगळ्या गोष्टी कळाली. मग 9वीला ते सोडून आलं इथल्या लोकांना मग मी खूपच चांगलाच म्हणजे इतकं मी चांगला झालो ना. त्या गल्लीमध्ये होतो म्हणजे पोळमळ्यामध्ये होतो तर गल्लीतली सगळी लोक म्हणायचे की याच्यासारखं कधी वागू नका, याच्या नादाला लागू नका आधी. ओके. म्हणजे 1st to 9 तिकडं होतो मी. 9th स्टँडर्डमध्ये फेल झालो. इकडे या म्हणजे या साईडला भागात आलं म्हणजे शामरावनगरच्या भागामध्ये आलं अभिनव हायस्कूलच्या इथं. त्या एरियामध्ये प्रत्येक मुलाला बोललं जायचं की करणसारखं बना. हा बघा सकाळी उठून काम करतो म्हणजे मी शिफ्ट करायचो. सकाळी 4 ते 9 पेपर स्टॉलवरती पेपर आणायचं, तिकडं रात्री जाऊन पेपर स्टॉलवरती पेपर विकायचो, शाळा करायचो. संध्याकाळी त्याच जागेवरती भेळचा गाडा आहे छोटूदा म्हणून, त्याचा भेळचा गाडा करायचो आणि भेळच्या प्लेट वगैरे वॉश करायला तिथं असायचं. मग लोक बघायची मला की अरे हा सकाळी काम करतो, सकाळी 4ला उठून शाळेत पण इतका हुशार आहे आणि संध्याकाळी भेळच्या गाड्यावरती काम पण करतोय, बघा याच्यासारखं बना, इतकं मेहनत करते असं ह्या म्हणायचे. मग माझ्या गल्लीतल्या बऱ्याच पोरांनी बघितले मला डान्स करताना वगैरे. त्या गल्लीतल्या पोरांनी मला फर्स्ट म्हणला शिवसेना गाणं आलं होतं, शिवसेना मला अजून आठवते. त्यांना ग्रुप डान्स शिकवायचा होता. ते काय बोलले, करण तूच शिकवा आम्हाला, तू शिकवा आम्हाला हे डान्सवरती आणि तुला मी 20-20 रुपये पर मुलगा देतो. आणि 4 मुलं होतं, मला 80 रुपये पहिला माझा ग्रुप डान्ससाठी पैसे मिळाले होते. मग त्या गाण्यामध्ये डान्स बसवला असं एकदम भारी झामा म्हणजे असं स्टंट वगैरे करून. मग ती पण खुश, त्यांची सगळी खुश. मग तिथं फर्स्ट टीचर म्हणून मी शिकवला 9वीत असताना. देन मग थोडं गल्लीतल्या पोरांना शिकवायला वगैरे चालू केलो ॲज अ टीचर. म्हणजे लोक मग ओळखायला लागले की हा हे जरा चांगला डान्स करते. मग स्टाईल डान्स पिक्चर आला, त्या पिक्चरना मग प्रभुदेवाचा राघवा ते नसते. मग तो पिक्चरना आणखी मग शिकायला भेटलं, ते शिकलो. मग कॉम्पिटिशन जरा चांगल्या लेवलला करायला लागलो. मग थोडं स्टंट्स वगैरे या सगळ्या गोष्टी ॲड केल्या. मग हिपहॉप म्हणजे थोडं कळायला लागलं की याला काय म्हणतात, याला काय म्हणतात. ॲज अ टीचर म्हणून मग जरा लोकांना कळालं की डान्स करतोय मी. मग पहिला क्लास कुठं काढलेला? मग ह्यानंतरनं 9वी 10वी माझ्या घरातच रूम होती, तिथं शिकवायचं 9वी 10वी पर्यंत. स्टारडम असते ना, कॉलेजमधनं कळायला लागले. ओके. म्हणजे पहिले 3 महिने कोण ओळखायचे नाहीत, गप जायचो आणि सिन्सिअर विद्यार्थी होतो ना. प्लस पण आहे मायनस पॉईंट पण आहे. 10वी पर्यंत बेस्ट आदर्श विद्यार्थी पुरस्कार भेटलाय मी शाळेमध्ये. म्हणजे इतका म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे बॅक बेंचर म्हणणं मी अभिनव हायस्कूलमध्ये आल्यानंतर ना म्हणजे इतका चांगला झालो की प्रत्येक 10वीमध्ये 3rd नंबर आला. आणि विदाऊट ट्युशन्स काय नाही, फक्त जॉब करून आणि सरांनी शिकवले त्याच्यावरती. त्यावेळेस आम्हाला 71-72% म्हणजे पण आमच्यासाठी खूपच मोठी. आणि कामं करून हे करून ते करून तेवढं मिळवायचं आणि चांगला विद्यार्थी बेस्ट आदर्श विद्यार्थी म्हणून मिळाला पुरस्कार. मग त्यामुळे मी शाळेत जाताना पहिले 3 महिने खूप सिन्सिअरली जायचो आणि सायन्स घेतलं होतं. 3 महिने एकदम जायचो निवांत, म्हणजे एकदम पहिल्या बेंचवर बसून स्टडी करायचं वगैरे वगैरे झालं. मग आलं ट्रॅडिशनल डे. म्हणजे लाईफमध्ये ट्रॅडिशनल डे काय असते कळालं. म्हणजे सगळी आवरून जायचं आणि तेव्हा होते डान्स कॉम्पिटिशन. आणि मी तेव्हा त्याच्या करत मी थोडा चांगलं वेल नोन डान्सर झालो होतो सगळीकडे. ते स्टंट्स वगैरे करायचो, म्हणजे एकदम भारी असं. म्हणजे स्टंट करणे म्हणजे त्यावेळेस भाई क्या भारी करते, उडी मारते असं. आता फिल्म म्हणते आपण, तेव्हा कसलं उडी मारते, मग कुठे पण गेलं भावा जरा उडी मारणार या गोष्टी व्हायच्या. मग 3 महिन्यानंतर ट्रॅडिशनल डे झाला आणि असा डान्स केला म्हणजे हेड स्पिन डोक्यावर, म्हणजे डोक्यावर उभारणे, हेड स्पिन डोक्यावर फिरणे, गोल फिरायचं, असं फ्लिप मारायचं, बॅक फ्लिप, असल्या सगळ्या डान्स स्टेप्स केल्या वेगळ्या. आणि लोक एडी झाली बघून कॉलेजची, म्हणजे कसला डान्स केला एकदम. म्हणजे सांगलीमध्ये कस्तुरबा कॉलेजला 11वीला असताना मग हा डान्स केला, एकदम भारी डान्स केला. आणि माझं काय असं माइंडमध्ये नव्हतं की प्राईज बीज असते काय असते. डान्स केला आणि निघून गेलो मी. आणि माझ्याच जवळचा मित्र एक आहे तिथं, म्हणजे साऊंडचं काम त्यानंच केलं होतं. त्यानं दुसऱ्या दिवशी सांगितलं, भावा तुला प्राईज भेटली की रे काल, ट्रॉफी. फोन करून बोलला त्याला, मला फोन करून सांगितलं की भावा ट्रॉफी भेटला तुला आणि हे. म्हटलं होय, अरे ठेवू द्यावाशी. मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर सगळीजण गेटपासून चालू, भावा काल काय डान्स केला सर.
काल कसला डान्स केलास, म्हणजे स्टारडम कळायला लागलं की यात काहीतरी आहे बाबा. हा एंट्री करतानाच कॉलेजमध्ये सगळी कसला डान्स केलास सगळी म्हणजे पूर्ण कॉलेजभर झालं. आणि म्हणजे ते लॉ कॉलेज आहे, परत लॉ कॉलेज होता, कॉमर्स कॉलेज, आर्ट्स कॉलेज, मी सायन्सला होतो. सगळी आर्ट्स कॉमर्स सगळी पोरं म्हणजे तेव्हा तू क्लास घेत नव्हतास काय? क्लास चालू होता? क्लास घेत नव्हतो मी तेव्हा. Okay. फक्त मी करायचो कॉलेज आणि हे करायचो. मग आता आपण जर शिफ्ट झालो कोल्हापूरमध्ये, हा. तर कोल्हापूरमध्ये आलास त्यावेळेचा विषय मला सांग जरा. हा क्लास आता सांगतो. 2000 जेव्हा मी कॉलेजमध्ये डान्स केलो, त्यानंतर सोलो आणखी कॉम्पिटिशन ते केलं. लट्ट कॉम्पिटिशन असतं, त्यामध्ये पण फर्स्ट प्राईज मारलो. डुएटमध्ये पण, Okay. ग्रुपमध्ये पण फर्स्ट प्राईज मारलो. Okay. म्हणजे सगळ्या कॉलेजमध्ये सगळा डान्स केल्यानंतर ना मग माझा पार्टनर एक सूरज म्हणून होता डुएट डान्ससाठी. मग आम्ही ठरवलं की इथं क्लास काढूया सांगलीमध्ये. सांगलीमध्ये पहिले 3 ब्रँच होते माझे. कोल्हापूरमध्ये यायच्या आधी. यायच्या अगोदर म्हणजे 2010ला. ओके. पहिला क्लास 2010 नाही 8-9. ओके. 9ला माझा क्लास होता इथं. पहिला क्लास काढला आम्ही BSNL टॉवर आहे की नाही, त्या बॅक साईडला. ओके. तिथं क्लास काढला. एक मित्र होता म्हणून आपण काढ्या बोलला. आणि कारण कॉलेजमध्ये नाव झालं, कॉलेजमध्ये आपण पोरींना डान्स शिकायचा होता. ते म्हटलं तुम्ही शिकवतात, आम्ही क्लास काढला, कॉलेज जवळ होते म्हणून. देन बरेच इकडचे तिकडची लोक यायला लागली माझ्यावरती 11वीला असताना. त्याचा क्लास काढला आणि त्यानंतर ना मग विलिंग्डन कॉलेजपाशी क्लास काढला आणि घरापाशी चालूच होता. मग हे 11वीत कॉलेजमध्ये असताना सांगलीमध्ये क्लासेस चालू होते. आता त्यानंतर ना मग माझा एक फ्रेंड होता, सांगलीमध्येच फ्रेंड होता कॉलेजला असताना, सुमित जुमरानी म्हणून सांगलीचा. तो आता डॉक्टर आहे. मग तो आणि आम्हाला म्हणजे 11वी झाली, 12वीचे दिवाळी सुट्ट्या झाल्या. दिवाळी सुट्ट्या झाल्यानंतर तो काय बोलला की माझे कझिन्स आहेत, त्यांना डान्स शिकवायचा आहे. म्हणजे गाण्याला कसं जर्नी स्टार्ट झाली सांगतो, डान्स शिकवायचा. म्हणून ठीक आहे शिकूया. मग त्याला डान्स शिकवला, त्याच्या भावाच्या मुलाला डान्स शिकवायला फर्स्ट प्राईज भेटलं त्या शाळेमध्ये. मोस्टली डान्स बसवला की प्राइजेस मिळायचेच मुलांना, त्यांना भेटलं. मग त्याच्या परत कझिन्सला दुसरा म्हटलं मला पण शिकव, म्हणजे ॲज अ सिंधी कम्युनिटीमध्ये सगळ्यांना. मग ते म्हणलं मला पण शिकव. मग असं त्यांच्या घरी जाऊन शिकवायला लागलो, कळायला लागलं. मग इथे क्लासेसला यायची लोक, बट इतकं नव्हतं, कारण फीज एवढी द्यायची नव्हती लोकांना. मग त्यामुळे मी लोकांना पर्सनली जाऊन शिकवायला लागलो. सुमित माझा पार्टनर होता, तो डीलिंग करायचा सगळ्यांसंगत, आम्ही त्यांना शिकवायचं. आता मग आणि त्या संगतच मग आमची कॉलेजची मॅम, चौगुले मॅम होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांना डान्स बसवायला लागलो. म्हणजे हे 12वीच्या मिड पेडला ना ह्या सगळ्या गोष्टी ज्यादा लोकांना कळायला लागल्या आणि ज्यादा फेमस झालो मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सिंधी कम्युनिटीमध्ये. आणि सुट्ट्याला आलेल्या मुलांना बऱ्यांना शिकवायला लागलो. मग ती जेवढी लोकं आली होती सिंधीची, सगळीजण सिंधी इकडे येतात ना, कोल्हापूरच्या रिलेटिव्हमध्ये बरेच जण सांगलीमध्ये आहेत. मग त्यांच्या घरी जाऊन शिकवायला लागलो. मग एका दिवसात मी गांधीनगरला जायचो, इचलकरंजीला जायचो, मिरजला जायचो, सांगलीला जायचो, विटाला जायचो. एका दिवसात एवढ्या ठिकाणी जाऊन डान्स शिकवायचो घरी. मग गांधीनगरचे थोडे एक पॅरेंट्स आहेत, त्यांनी काय बोलले की सर आमच्या गांधीनगरमध्ये तुम्ही शनिवार रविवारी क्लास शिकवा, क्लास घ्या, इथं कोणच नाही आहे शिकवायला. आहे हे 2009 एंडला. म्हणजे तुझा क्लास सुरू व्हायचा नोव्हेंबरच्या आसपास, दिवाळी सुट्टीमध्ये शिकवायला लागलो. म्हणजे लग्नाच्या पिरियडमध्ये मग तिकडं जायचो, शिकवायचो. मग लोक ते म्हटले या इकडे शनिवार रविवारी शिकवा सर, तुम्हाला आम्ही सोडूनच देतो. आणि जे तुम्ही शिकवता आमच्या इथे शिकवलं जात नाही, कारण हिपहॉपवरती थोडंसं माझं हातखंडा वाढत चालला होता. मग इथले क्लासेस, मग इथं 2-3 यायचे, 4 जण यायचे, 5 जण यायचे, त्यामुळे ते बंद केले इथले क्लासेस. मग तिकडं फक्त शनिवार रविवारी चालू केला. मंडे टू फ्रायडे कामं करायचे आणि शनिवार रविवारी जाऊन तिकडे शिकवायचं. शनिवार रविवारी जायचं. मग लोकांचा रिस्पॉन्स चांगला यायला लागला मला हे 2009 मिड पिरियडला. मग डिसेंबरला आम्ही मग ठेवला एक गाळा घेऊ, तिथं चालू करू आपण शिकवायला गांधीनगरमध्ये शनिवार रविवारी. मग अपडाऊन करायचं आपण आणि जाऊन शिकवायचं. त्यांनी चांगला रिस्पॉन्स भेटल्यानंतर जानेवारीमध्ये एक प्रॉपर क्लास चालू केला. म्हणजे अजून त्याला काय लावलं वगैरे नव्हतं, गाळा घेतला फक्त आणि रेग्युलर बॅच चालू केलं. तो पण सुमित माझ्या संगतच होता, कारण की अजून कॉलेज चालू व्हायचं होतं. सुट्टी झाली, मग कॉलेज चालू झाल्यावर मग तो यायचा, मग मी तिथं जायचो, अपडाऊन करायचो. असं करून थोडं क्लास स्टार्ट केला पहिला. अँड देन लोक मग रेग्युलर यायला लागले. मग डिसाईड केलं की इथले सगळे क्लासेस बंद करू, इथं चांगला रिस्पॉन्स मिळतो, तो कोल्हापूर चालू करू. मग आपण 15 जून 2010ला ऑफिशियल ओपनिंग केली
आणि क्लास गांधीनगरमध्ये स्टार्ट केला. ओके. आता पुढचा एक प्रश्न असा आहे येस. की समज आता डान्स फील्डमध्ये तू एवढं कार्यरत आहेस, एखाद्याला डान्समध्ये खरंच करिअर करायचं आहे किंवा डान्सर बनायचं आहे, किंवा भरपूर लोकांना हेच माहीत नसतं की डान्स फील्डमध्ये करिअरही होतं. ऑनेस्टली एवढं पण लोकांना जास्त माहीत नसतं. तर मग सल्ला जर द्यायचा असेल तर तू काय सल्ला देशील की बाबा फॉर एक्झाम्पल तू हॅबिटच्या गोष्टी पण स्वतःला तयार करण्यासाठी काय सवयी लावून घेतल्या पाहिजेत, किंवा ॲज अ डान्सर पुढं वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, हे एक शॉर्टमध्ये सांगितलं असं बरोबर. ओके. पहिला तर ना नॉलेज असणं खूप गरजेचं आहे कोणत्या पण फील्डचा. जसं मी सांगितलं आम्ही बघून बघून शिकलो, हे केलं ते केलं. 2010 नंतर ना मी रिअल सर्चिंग करायला लागलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप्स करून ट्रेनिंग करायला लागलो. जसं मुंबईला जायला, इकडं पुण्याला जायचं, तिथे पण वर्कशॉप होतील, तिकडे जायचं, यूट्यूबवरती ट्युटोरियल्स घ्यायचं, या सगळ्या गोष्टी ट्रेनिंग आणि थोडे पैसे यायला लागले तर आपण ट्रॅव्हल करू शकलो. तर मला असं सांगायचं की ज्या पण मुलांना ॲज अ करिअर करायचं आहे, तुमच्यापाशी बेस्ट नॉलेज असेल ना स्ट्रॉंग, तर तुमचं दुकान कधी बनवणार नाही. तुमच्यापाशी नॉलेज नाही तर तुम्ही 4 स्टेप्स कितींदा सांगणार आहे, लोक बोरच होणार आहेत. ट्रेंड तुम्हाला येणारच नाही फॉलो करायला, बिकॉज तुम्हाला फाउंडेशन माहीत नाही आहे. तर जी पण स्टाईल करताय त्याचं फाउंडेशन पाहिजे, नॉलेज पाहिजे. जेवढं नॉलेज घेणार तेवढं लोकांना देता येणार. तुम्ही 4 स्टेप्स शिकून डान्स कधी शिकवता येत नाही. फक्त तुम्ही 4 वर्कशॉप करून तुम्हाला डान्स शिकवता येणार नाही. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर ABCD येत नाही, तुम्हाला प्रॉपर फाउंडेशन येत नाही, म्हणजे तुम्हाला फाउंडेशनवर तुम्हाला बेस बनवता येईल. तुम्हाला फाउंडेशन म्हणजे कोणता तर एक बेस शिकला ना तुम्ही, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तुम्हाला प्रॉपर फाउंडेशन शिकायचं त्या स्टाईलची. अशा प्रत्येक स्टाईल्स आहेत. आजकाल काय झालं आहे ना, आजकाल म्हणजे खूप वर्ष आता थोडं इम्प्रूव्हमेंट होते. पहिल्यापासून काय ना, डान्स क्लास म्हणजे सगळं मी शिकवतो. कंटेम्पररी मी शिकवतो, हिपहॉप मी शिकवतो, जॅज मी शिकवतो, साल्सा, फोक, क्लासिकल, जे पण आहे सगळं मीच शिकवतो. असं म्हणणाराचा क्लास कधी लाईफ टाईम चालत नाही. वाय? मग ते म्हणतात मी पहिला खूप चांगलं तर, कारण की ते प्रत्येकामध्ये अग्रेसर कोणच बनू शकतं. मी ॲज अ स्पेशली मी फक्त हिपहॉप क्लासेस घेतो. मी भरतनाट्यम क्लासेस माझ्या क्लासमध्ये घेत नाही, कारण की मी त्यात अग्रेसर नाही आहे. तर मी थोडी सांगू मी घेतो बाबा, मी जे बेस्ट आहे ना मी ते शिकवतो. मी क्लासिकल नाही शिकवत, जॅज नाही शिकवत, कंटेम्पररी वर्कशॉप आपण करून शिकले, एका दुसरा डान्स बसवायचा आपण बसवतो, बट त्याला संपूर्ण माहिती त्यामध्ये नाही तर आपण देतच नाही. फक्त हिपहॉप अजेंडा मी वापरतो. हिपहॉपचे जेवढं पण स्टाईल आहेत, ज्या पण गोष्टी आहेत ते शिकवतो, कारण नॉलेज तेवढ्या गोष्टीच आहे. त्यामुळे मी असं सांगतो की सगळ्या मुलांना की तुम्ही नॉलेज घ्या, जी पण स्टाईल करणार ती स्टाईलमध्ये मास्टर बना, म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचा बाप बना, आणि मग लोकांना शिकवा. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला चांगलं नॉलेज येईल त्या गोष्टीमध्ये, आणि तुम्ही चांगलं नॉलेज शेअर पण करू शकतील आणि लोक टिकून पण राहतील. ओके. आणि हॅबिटचा विषय म्हणजे काय विचारलं मी, ते पण तुला पहिला क्लिअर करतो की डान्स फील्डमध्ये लोक येतात जातात, पण ते जसं की आता आमचं प्रोडक्शन हाऊसमध्ये आम्ही शूट करताना आमच्याकडे कॅमेरा ही आमची प्रॉपर्टी आहे. बरोबर. तसं तुमच्या फील्डमध्ये तुमची प्रॉपर्टी हे तुमचं अंग आहे किंवा तुमचं टॅलेंट आहे. बरोबर. तर मग त्या डान्सर मुलाने जो या फील्डमध्ये करिअर करायचा प्रयत्न करणार आहे, त्याने हॅबिट काय केल्या पाहिजेत? पहिले त्यांना खूप डिसिप्लिन असलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये डेडिकेशन ना, डिसिप्लिन आणि मेहनत, हार्डवर्क या गोष्टीवरती सगळ्यांना मेहनत करायचं आहे. कारण की तुम्ही ते केलं नाही, कारण की डेडिकेशन असेल तुमच्या आर्टबद्दल तर तुम्ही मेहनत करणार, हार्डवर्क करणार ना, आणि डिसिप्लिन असल्याशिवाय त्या गोष्टी तुम्ही लाईफ टाईम घेऊ शकणार. असं होणार आहे मी 4 वर्षापूर्वी डान्स करत होतो, आता मी डान्स करत नाही. तर तुम्ही चांगला कोरिओग्राफर बनायचा आहे, डान्सर बनायचा आहे, तुम्हाला डान्स पण चांगला आला पाहिजे ना. खरं. त्यावेळेस तुम्ही त्याचे नुकसान तुम्ही सांगू शकता. बसून डान्स शिकवणं इज डिफरंट आणि करून दाखवणं डिफरंट, कारण करून दाखवणं तेव्हा स्टुडंट्सना तुमच्या अजून चांगलं करू शकतो बसून सांगण्यापेक्षा पण. तर त्यासाठी तुम्हाला फिट ठेवलं पाहिजे. जर तुम्ही फिट राहिला, तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहिला, तुम्ही नॉलेज घेत असाल आणि प्रत्येक टाईम टू टाईम तुम्ही नॉलेज म्हणजे टाईम सांगत ट्रेंड सांगत तुम्ही चेंज होत असेल, तर तुम्हाला म्हणजे खूप सारं गायडन्स मिळते त्याच्यामध्ये, आणि तुम्ही स्टुडंट्सला पण तेवढं चांगल्या प्रकारे सांगू शकता. आणि तुझ्या म्हणजे उत्तर द्यायचं म्हटलं की फिट राहिल्याशिवाय तर तुम्ही करून कसं दाखवणार. तुम्ही फ्लेक्झिबिलिटी पण पाहिजे तुमच्या बॉडी, स्ट्रेंथ पण पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये, एनर्जी पण पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत रेग्युलर करायचं आहे. डाएट करायचं आहे. डाएट म्हणजे काय, आता तुम्ही बाहेर उठला, काय पण खाल्ला, काय पण केला नाही चालत. हे डान्सरचं असं असते, या डान्सरना ॲज अ आर्टिस्टचं टाईम मिळत नाही, कधी पण टाईम स्विच होतो क्लायंटच्या हिशोबानं, स्टुडंटच्या हिशोबानं. तर तुम्हाला तरी पण मेंटेन करायचं आहे. बाहेरच्या वस्तू खायची नाही, सगळ्यांना माहीत आहे. लहानपणापासून सांगितलं जाते आपल्याला हे चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. बट आपण जसं मोठं होतं ते ह्या गोष्टी विसरत जातो. वाईट गोष्टी. बट मी कधीच विसरला नाही. मी लहानपणापासून ते एथिक्स वापरतो, म्हणून डिसिप्लिनले आहे. चांगलं खायचं आहे, चांगलं राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे, फिट राहायचं आहे, या सगळ्या गोष्टी
मेंटेन करतो. एक प्रॉपर एक नॉर्मली म्हणजे डिसेंट प्लॅन जर म्हटलास, हा. म्हणजे आता कसं आहे, तू सगळ्या ज्या गोष्टी बोललास त्या गोष्टी ऐकायला खूप चांगल्या वाटतात, बरोबर. पण प्रॅक्टिकलिटी जर करायचं असेल तर हा. एखाद्या स्टुडंटला, एखाद्या नवीन 9वी 10वी 11वीच्या मुलग्याला किंवा समज मोठा मुलगा आहे तर त्याला एक छोटासा प्लॅन जर करून द्यायचा असेल आपल्याला, तर तू काय प्लॅन देशील? खाणं पिणं, डाईट आणि व्यायामचा. व्यायाम आता डिपेंड करतं ना की तुम्ही कोणती गोष्ट तुम्हाला इझी पडते तुमचा अकॉर्डिंग टू टाइम. ओके, बरोबर. आता मला असं म्हणायचं आहे की ॲज अ डान्सबद्दल पण एकदा सांगतो, मग ते डिसिप्लिनमध्ये सांगतो की डान्समध्ये तुम्हाला जर करिअर मग असा प्रश्न करायचा असेल तर डान्स पण एक एज्युकेशन आहे. बरोबर. तुम्ही ॲज अ एज्युकेशन जेव्हा म्हणून त्याला शिकणार ना तेव्हा तुम्हाला खूप नॉलेज भेटणार. तुम्ही फक्त डान्स म्हणून वापरला ना तुम्ही नाही, त्याला जगलं पाहिजे. तुम्ही जगला तरच तुम्हाला ती कला जगवते. बरोबर ना. कला म्हणून जगण्यासाठी तुम्हाला कला आली पाहिजे आणि ती कलाला पूर्ण तुम्हाला लाईफभर जगायचं आहे. तर मला स्टार्ट टू एंड म्हणजे जसं आता मी प्रत्येक क्लासमध्ये डेली उदाहरण देतो की तुम्ही शाळेला जाता तेव्हा 8 ते 10 तास देता, त्यानंतर तुम्ही ट्युशनला वेगळा टाईम देता, मग दिवसाला 10 ते 12 तास तुम्ही तुमच्या त्या शिक्षणाला देता आणि वयाची म्हणजे किती पहिली 10वी आणि 15 म्हणजे 15 वर्ष देता, तेव्हा तुम्हाला जॉब लागते. बरोबर. तेव्हा तुम्हाला लाख रुपये 1.5 लाख रुपये तुमच्या स्किलच्या हिशोबाने जे पण आहे तेव्हा हे लागतात. बरोबर. तुम्ही डान्सला देता किती वर्ष? हे पण महत्वाचं आहे. किती वर्ष देता? किती तास देता? दिवसांना 8 तास प्रॅक्टिस करताय? नाही करत. हे कुठल्याही फील्डसाठी ऍक्च्युली या डेफिनेटली तुम्हाला मास्टर बनायचं आहे ना, तर माझं सांगायचं आम्ही पहिला दिवसांना 8-8ने 10-10ने आम्ही कधी टाइम बघायचं नाही. जेवण खाणं झोपणं ते काम ते मध्ये असणार. दिवसभर डान्स, जेवण खाणं झोपणं म्हणजे मधला ब्रेक आहे तो आमचा. आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे ऍक्च्युली की कोणत्याही फील्डमध्ये आपल्याला जर अग्रेसर व्हायचं असेल तर आपण मेन तीच गोष्ट विसरतो की त्यासाठी आपल्यालाही प्रॅक्टिस केली पाहिजे आणि करतच नाही रे. म्हणजे काय माहिती आहे का, आजकाल तू 4 वर्कशॉप केला डान्सर झालास असं नाही होत. तुम्हाला जगलं पाहिजे. मी आत्ता सुद्धा जगतोय आणि जे पण आहे मी आत्ता फक्त आणि फक्त डान्समुळे आहे. माझ्यापाशी 1 रुपया पण आहे ना तो डान्समुळे आहे. कारण की मी ऑप्शनकडे ठेवणार. लोक बरेच जण म्हणतात आणि हे सगळ्यात प्रत्येक डान्सरला विचारलेला प्रश्न आहे की जो पण वय तो पण डान्स करशील त्यानंतर काय करणार तू? प्रत्येकाला विचारतंय डान्सरला. जो पण हातपाय सलामत आहेत तो पण डान्स करशील त्यानंतर काय? त्यासाठी तुमच्यापाशी प्लॅनच नाही आहे. जे विचारतात ना, मला विचारायचं ना, एक कोणी पण त्यांना म्हणणार की मला माहीत आहे माझे प्लॅन काय आहेत. मी 9वीमध्ये असताना लाईफचे 60 एज 70 एजपर्यंत सगळे प्लॅन लिहून ठेवलेत. त्या हिशोबानं जगतो असं आहे मी. आणि त्या हिशोबानं कोणत्या हिशोबाने काय करायचं, एखादी प्लॅन सांगायचं म्हटलंस तर एक्झाम्पल प्लॅन म्हणजे मी जेव्हा 9वीला होतो ना तेव्हा लिहिलं होतं की माझं वयाच्या 18व्या वर्षी ना माझा स्वतःचा क्लास असेल, त्यामध्ये काच असेल, मिरर असेल. ओके, असं डोक्यात होतं, बनवलं. त्यानंतर होतं की पुढे गेलं की मी माझ्या म्हणजे 18 वर्षात मी गाडी घेणार, स्वतःची टू व्हीलर घेणार. 2 व्हीलर घेतली, ते पण पल्सर 220 घेतली स्वतःच्या पैशानं. बुलेट घेतली. या असं घर घ्यायचं, पहिला घर घ्यायचं, मग घर घेतलं. बाय द वे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या रिअल लाईफमध्ये कोल्हापूरमध्ये करणं अचीव केलेल्या आहेत. कंटिन्यू या घर घ्यायचं, कार घ्यायचं, लग्न, हे या सगळ्या गोष्टी. स्वतःचा क्लास असला पाहिजे, स्वतःमध्ये एवढं सगळं खर्च करायचं, असा क्लास असणार. माझी लाईफस्टाईल कशी असेल, मी कसा दिसेल, मी मोठा झाला की माझी बियर्ड कसे असेल, माझी हेअरस्टाईल कशी असेल, माझी पर्सनॅलिटी कशी असेल, मी कपडे काय घालणार, ह्या गोष्टीसुद्धा लिहून ठेवल्या 9वीमध्ये असताना. मग पर्सनॅलिटी पण तसेच ठेवली, हेअर्स तसेच पाहिजे, मला बिहेअर चेंज करत राहतो. बट इमॅजिनेशनही पहिला ऑलरेडी होतं की असली गाडी पाहिजे, असली कार पाहिजे. तेव्हा होती डोक्यामध्ये की 12वीला असताना मी 7 सीटरच कार घेणार. माइंडसेट तेच होता. तेव्हा इनोवा होती, बट आता किया घेतली. बरोबर, बट 7 सीटरच घेतली मी. म्हणजे विजन चेंज झालं नाही. विजन कधीच चेंज करू दे. आणि कोणाने सगळ्यांना सांगायचं की माइंडसेट एवढं स्ट्रॉंग ठेवा ना, साला किसी का बाप भी हिला ना पाय. तो माझं माइंडसेट देवाच्या कृपेने माइंडसेट खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी कधीच डायव्हर्ट होऊ देत नाही. किती पण प्रॉब्लेम्स आले ना कधीच डायव्हर्ट होऊ देत नाही. आणि प्रॉब्लेम सगळ्यांना येतात. बरोबर, कधीच डायव्हर्ट व्हायचं नाही. आपल्या कामावरती फोकस पाहिजे. त्या हिशोबानं मी करत गेलो. सॉरी, आपलं क्वेश्चन विसरलं मी. येतो क्वेश्चनवरती, पण आता मला मध्येच हे विचारायचं आहे. प्रॉब्लेमचा विषय काढलास तर सर्जरी हा विषय तुझ्या आयुष्यात एक आला आहे, त्याच्याबद्दल जरासं मला सांग की एखाद्या डान्सरनं काय काळजी घेतली पाहिजे की छोट्या जुन्या जखमा वगैरे असतात किंवा लागलेलं वगैरे असतं, त्याला खूप वेळा आपण इग्नोर करतो. मला काय होतं असं म्हणून आपण इग्नोर करतो. सॉरी, मेन आता ते एक आपला क्वेश्चन राहिला की
काय होतं मध्ये याच्या अगोदरचं पहिलाच क्वेश्चन की पोरांना ॲज अ गायडन्स. अरे डान्सला डाएट प्लॅन वगैरे काय करू सॉरी भटकला आपण. नो प्रॉब्लेम. सो डाएट मीन्स लाईक दिनचर्या म्हणजे असं मी सांगत होतो की दिवसातनं जे पण तुम्ही स्टाईल करणार आहे, जे पण करिअर करणार आहे, त्यामध्ये तुमचे तेवढे तास दिले पाहिजे. मग तुम्ही दिवसानं 4 ते 5 तास तुमच्या 8ला दिले पाहिजे. तुम्ही मेहनत केला की आपला पण फिट राहता. एक्झाम्पल बाहेरचे खाणे म्हणजे जसं वडापाव मॅगी पिझ्झा मी मी अजूनपर्यंत एक तुकडा ट्राय केला आहे. मला भाकरी खाल्यागत वाटते. ओके. त्यामुळे मी कधी ते ट्राय करत नाही. पिझ्झा बर्गर या सगळ्या गोष्टी, कोल्ड्रिंक्स आणि या गोष्टी, या सगळ्या गोष्टी कधी खाऊ नये. कधी तर खावा, पार्टीला गेल्या खूप केले तरच नाही. या आणि शुगर डाएटवरती फोकस पाहिजे. सो डिसिप्लिनली तुमचं आणि एनर्जी आणि लाईफ लॉंग तुम्हाला करायचं आहे ना हेल्थवरती जाणं, तर तुमचं खाणंपिणं बेस्ट पाहिजे. नेहमीच व्यायाम पाहिजे, स्ट्रेचिंग डेली पाहिजे आणि जे पण तुम्ही स्टाईल करता त्याला तुम्ही तेवढं टाईम द्या बेसिकली. आणि संध्याकाळचं झोपणं, आता आमचं आर्टिस्ट आहे तर झोपणं मी मोस्टली टाळतो. काम असेल तरच लेट होतो. म्हणजे अदर डेली डेला मी 11 साडे 11 वाजता झोपलं, कारण आमच्या गांधीनगरमध्ये तेवढा टाईमच आहे. मोस्टली 10 वाजता झोपलं पाहिजे, बट तेवढा टाईम कारण क्लासच 11पर्यंत चालतो माझं. मग घरी जाऊन मी 10:30 वाजता 11:30 वाजता झोपतो. बट मोस्टली डेली मी सकाळी 5:30 किंवा 6 वाजता उठलेला असतो, भले क्लास असू दे या नसू दे. त्यामुळे सकाळी लवकर उठा, सकाळी कामं करा, संध्याकाळचं जेवण तुम्ही 4 7:30 8पर्यंत करा. हेल्दी राहा, व्यसनाधीन बनू नका. मला कोणत्या गोष्टीचं व्यसन नाही. मध्ये ते सुपारी पण कधी माहीत नाही खाल्ली आम्ही, तरी सुपारी असू द्या कोणत्याच गोष्टीचं व्यसन. मी आता हेच बोलणार होतो की हे तत्वज्ञान सांगताना आधी स्वतः निर्व्यसनी किंवा आम्ही हे पण गोष्ट मी म्हटलं ना की लहानपणापासून असं एक 4 वाक्यात जे डोक्यामध्ये मी फिट केले की फर्स्टवाला सांगितलं की सुसंगती सदा घडो, सुजन्य वाक्य काने पडो, कारल्याची वेळ द्राक्षावर गेली की द्राक्षा पण कडो होते. आणि स्वतःमधलं ते काय ना म्हण ती विसरली मी आता की असेल जग सांगे ब्रह्मज्ञान स्वतःमधलं कोरडे पाषाण. ओके. बट मी ते सांगायच्या अगोदर स्वतः अप्लाय करतो सगळ्या गोष्टी, तेव्हाच लोकांना सांगतो. ओके. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवले की लोकांना ज्ञान देण्यापेक्षा पहिला वागा व्यवस्थित, आणि मी वागतो तसंच लोकांना सांगतो. तर मग असा तो प्रश्न होता की मग हे सगळं करताना सर्जरीचा काय नेमका विषय? ओके. जरा एक्सप्लेन करूनच सांग की नेमका तो विषय काय असतो. डान्सर लोकांनी किंवा डान्स फील्डमध्ये लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? बरोबर. जणू की आता बऱ्याच जणांना आता सगळ्यांना माहिती आहे की नी पॅड वापरलं पाहिजे, मॅट वापरलं पाहिजे, शूज प्रॉपर पाहिजे. जेव्हा आम्ही करायचो या माझ्या टाईमची पण जे पण असतील ॲज अ फ्लिपिंग, पार्कोर म्हणा नवीन प्रकार लोकांसमोर आला होता. उलटी उडी फ्लिप म्हणजे ज्यांना माहित नाही, उलटी उडी. आणि पार्कोरिंग म्हणजे फ्री रनिंग, म्हणजे पार्कोरिंग लाईक बिल्डिंग्सवरनं उड्या मारतात, इकडनं उडी मारतात, तिकडनं म्हणजे असं फ्लिप मारतात. ते पण एक प्रकार आहे ते आउट ऑफ इंडियामध्ये की त्याचं कॉम्पिटिशन पण होतात पार्कोरिंगच्या. तर या गोष्टी आम्ही शिकायचो, हे करायचो सुद्धा. मग ते करता करता व्हिडिओ करताना एकदा पाय वरनं उडी मारली 10 फीटवरनं, तर 3rd टेकला माझा पाय ट्विस्ट झाला आणि लिगामेंट टेअर झाला. थोडंसं टेअर झाला होता आणि थोडा सुजला होता. डॉक्टरांना तेव्हा बोलले होते की सर लिगामेंट थोडंसं टेअर आहे, होऊन जाते, थोडंसं ऑपरेशन करता. तेव्हा काय ते 40,000 रुपये सांगितलं होतं. ही आहे 2015ची गोष्ट. मग मी आता काम आणि नुकतंच करिअर स्टार्ट झालं होतं ना, कामं यायला लागलेली यार. म्हणजे इव्हेंट, कॉम्पिटिशन्स, प्रोग्राम्स, वेडिंग्स म्हणजे भरभराट चालू होती. मग ती स्टार्ट असल्यामुळे मी ते म्हटलं ठीक आहे नंतर करू. मग ते तसं सोडून दिलं मी आणि कंटिन्यू करत गेलो. आणि रिसेंटली आता मला बेस्ट काम, मला ट्रॅकिंगचं पण आवडतं. मला ट्रॅकिंग पण खूप करतो मी. जसं आता हरिहर, आलन या सगळ्या गोष्टी बऱ्याच आपल्या कोल्हापूरच्या कळसूबाईत ट्रॅकिंग केल्यात मी. तर मला आता बेस कॅम्पसाठी ट्रॅकिंग करायचं होतं. बेस कॅम्प इज लाईक हिमालया त्या इकडं करतात ना. मग बेस कॅम्प केले की तुम्हाला सर्टिफिकेट मिळते. मग ते मला करायचं होतं. म्हणून म्हटलं एकदा मेडिकल परत चेक करूया आपण काय हे. MRI केल्यावरती कळालं की 1 लिगामेंट नाही, आता 2 लिगामेंट तुटलेत. 2 लिगामेंट तुटलेत. मग 2 लिगामेंट तुटले म्हटल्यावरती मग चेक करूया म्हटलं. मग दाखवलं एका डॉक्टरला. म्हटलं ठीक आहे मग तुला सर्जरी करायला लागेल. म्हटलं ठीक आहे सर्जरी करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. सर्जरीला घेतलं. आता इथं मेन गोष्ट झाली माझी. सर्जरीला ऑपरेशनला घेतले. डॉक्टरने लिगामेंट जॉईन करायची सगळी तयारी केली. अर्थोस्कोपीसाठी कॅमेरा टाकला, दुसरीकडनं ते टाकलं, सगळं बघितले. मग डॉक्टरमध्ये एकमेकांच्यात बोलणं चालू, कारण अर्ध होश होतं मला, अर्ध खालून हे करतात होश होतं की एक डॉक्टर म्हणतो अरे हे खरंच का 35 वर्षाचा आहे, मला वाटायला 80 वर्षाचा आहे, आधार कार्ड चेक करा. मग हे मला कळत नव्हतं. मग डॉक्टर ते अरे खरंच आधार कार्ड चेक करा, म्हणजे याचा गुडघा 80 वर्षाचा माणसागत झाला आहे.
मग मला कळलं, मग सगळं मग त्या डॉक्टरने ते माझी सर्जरी कॅन्सल केली. बर. फक्त लिगामेंट तुटला नव्हता, मेन कार्टिलेज पण फाटला आहे. म्हणजे कार्टिलेज म्हणजे आपल्या गुडघ्याच्या मधली गादी असते, गादीच फाटल्या सगळी. मग गादी फाटून तुकडे झालेत. अरे बापरे. आणि जे लिगामेंट असते तो आतमध्ये एक मेन पॉईंट असतो आणि साईडला असतो. तर माझा सेंटरमधला तुटला आहे आणि साईडचा पण थोडासा टेअर झाला आहे. सो त्यामुळं अनस्टेबल गुडघा आहे. आणि ॲक्च्युली हे पेन पण कधी मी ट्रॅकिंग केलं 50 किलोमीटर पावनखिंड, पन्हाळा तो पावनखिंड ट्रॅकिंग वगैरे करून आलो. मग एक शूट होतं माझं, अंबाबाई यूट्यूबवरती आहेत चला, ते शूट केलं, देन गेलो दुसऱ्या दिवशी ॲडमिट झाले. म्हणजे तिथं हे करायचं म्हणजे काय करायचं, सगळीकडे ते आपलं हे चालू होतं, प्रमोशन चालू होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो. तिथं मला डॉक्टरने सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुमचं हे तुटले आणि आता तुम्हाला रेस्ट करायलाच पाहिजे. सर्जरी करायला घेतल्यावरती पण हे कळालं की अरे तुझं 2 लिगामेंट तुटलेत आणि तुझं कार्टिलेज जे पण गुडघ्याची गादी पण आहे ती पण फाटल्या. मग तुला आता प्रॉपर ऑपरेशन करायला लागणार. प्रॉपर. हां, म्हणजे हे करतच होते. खरं त्यांना हे माहित नव्हतं की माझं गुडघ्याची गादी पण फाटल्या. त्याने तयारी केली होती फक्त लिगामेंट जॉईन कर. मग लिगामेंट फक्त जॉईन करून फायदा नाही, कारण की तुझं बेसच नाही आहे. ते जरी जॉईन केलं की बेसच नाही, तर बेस बसवल्याशिवाय तुला साईडच्या दोऱ्या जॉईन करून काय फायदा नाही. मग आता इथं म्हटले की व्यवस्थित करायला पाहिजे. आता ह्या गोष्टीमध्ये 2 महिने माझा क्लास बंद होता. तर बऱ्याच मी कधी खचत नाही आणि मी लाईफमध्ये नेहमी म्हणतो प्रत्येक गोष्टी चांगल्यासाठीच असते आणि खरंच असते. जेव्हा तुम्ही डोक्यामध्ये ठेवणार ना ती चांगलीच असते, कधी वाईट नसते. म्हणजे माझी 1 लाखाची अंगठी गहाळ झाली, मी 1 सेकंद पण विचार केला नाही, म्हणून ठीक आहे जाऊ दे. म्हणजे जी वस्तू माझी नाही ती माझ्यासाठी राहत नाही. व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, जे तुमच्यापाशी असते तुमच्यापाशी जाणार, जे जाणार ते जाणार. हे माइंडसेट ठेवलंच पाहिजे लक्षात. बिकॉज मी असा विचार करतो, मी येताना, आणि हे बनण्यासाठी खूप इझी आहे, ते सगळ्यांना अप्लाय होत नाही, की जेव्हा मी इफ लाईक गांधीनगरमध्ये गेलो तर मी मित्राची गाडी वापरायचो, मित्राचा मोबाईल वापरायचो, सगळं कपडे पण मित्राचे वापरायचो. तुला मिळालंच ना नंतर. आणि माझं काय नव्हतंच रे. तर माझं काही वस्तू जरी गेली तर मी म्हणत ना ती माझी होती. आणि त्याच पिरियडमध्ये गेली का ज्यावेळी ती सगळं गुडघ्याचं चालू होतं? त्याच्या 1-2-3 महिना पहिला गेले होते. मग सर्जरी करायचं ठरलं. माझं सर्जरी करायचं आपलं ठरलं. मग ह्या इथं मी काय सांगत का बोललो पॉईंट हा, की बरेच आर्टिस्ट ना रेडी नसतात, या गोष्टीसाठी रेडी नसतात की काय तर. आणि प्रत्येक माणूस असं म्हणते मला काय होतं नाही रे. प्रत्येक माणूस काय म्हणते मला काय होणार आहे, मला असलं काय होणार नाही. जेव्हा येते तेव्हा कळते आणि तेव्हा कोलॅप्स होतो आणि टेन्शन येतो आणि तो सगळं हारतो आता. कारण की माझ्यासाठी माझा डान्सच सगळं आहे. जिंदगीमध्ये काय येत नाही आपल्याला, काय गेले पहिला कामं केले असतील, बट डान्स हा नेहमी. आणि आता जे पण आहे फक्त डान्स आणि डान्सवरती आहे, काय बेस्ट ऑप्शन नाही आपल्यापाशी. डान्सणार केव्हाच पैसे येणार. त्यामुळे मग लोक कोलॅप्स होतात, आर्टिस्ट बरेच मग डिप्रेसमध्ये जातात. आता मी काय करू, इन्कम बंद होणार हा ना. मग परत याच्यासाठी प्री प्लॅनिंग तुम्हाला पहिल्यापासून करायचं आहे. तुमचा मिळालेला 10पैकी एक म्हणजे 100पैकी त्यांचे 25% वेगवेगळे करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे. खरं इथं पण माझं एक चुकलं होतं की मी हेल्थ इन्शुरन्स कधी काढला नाही, कारण की सांगणारीच कोण नव्हते. खरं गायडन्स की ॲज अ आर्टिस्टला पण तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पण केला, काही तुम्हाला नंतर फायदा होईल अशा गोष्टी. म्हणजे आर्टिस्ट आपण खूप इग्नोर करतोय, स्वतःला खूप हलक्यात घेतोय. मग ह्या गोष्टी कुठं ना कुठं तर येतात. आणि मग जेव्हा सर्जरीसाठी सांगितलं तर माझे हेल्थ इन्शुरन्स पण नव्हता, बट कुठं ना कुठं थोडेफार पैसे सेव्ह करून ठेवले होते मी. बट आता अजूनसुद्धा केलं नाही, कारण की मला जे सर्जरी करायची आहे ती प्रॉपर सर्जरी करायची आहे. आणि सचिन तपस्वे म्हणून पुण्याचे खूप चांगले डॉक्टर आहेत, खूप नामांकित आहेत, त्यांच्या इथं करणार आहे मी. आणि त्यासाठी मला कमीत कमी 24 ते 25 लाख रुपये खर्च सांगितला आहे. आता हा एवढा खर्च काय आहे, कारण की जे कार्टिलेज जे गुडघ्याची गादी आहे ना ते आपण USA वरनं मागवणार आहे आणि ते कृत्रिम असणार नाही. म्हणजे आपण व्यवस्थित माणसाची एखाद्या बघून माझ्या हाईटच्या हिशोबानं, साईजच्या हिशोबानं जी आहे ती तयार केली जाईल, व्यवस्थित तिकडनं आणली जाईल अमेरिकेतून इंडियामध्ये. आणि मग तिकडनं त्याची लायसन वगैरे आहे, त्याच्यासाठीच एक 12.5 ते 13 लाख रुपये खर्च आहे. देन ऑपरेशनचा वेगळा खर्च आहे. मग खरं सध्या मी पोस्टपोन केले ते, कारण की थोडंसं रिकव्हरी हो. कारण की जसं फिटनेसबद्दल बोलतो आहे मी, की सर्जरी नंतरनं थोडंसं डाएट चेंज झालं, इंजेक्शन्स गोळ्या चालू होत्या, तर सडनली माझं वेट 108 किलो वजन झालं. तर आता 4 महिने झालं डाएट करतो आहे मी. आणि डाएट फक्त कारण की कार्डिओ करू शकत नाही, पायावरती वेट देऊ शकत नाही. कार्डिओ करून मी 13 किलो कम केले आता वजन.
13 किलो वजन केलं फक्त डाएटच्या हिशोबानं. आणि आता थोड्या दिवसांनी अजून फिट होईन, थोडंसं स्ट्रॉंग बनेन, आणखी लेग स्ट्रॉंग करेन, त्याची स्ट्रेंथ वाढवेन. ह्या गोष्टी झाल्यानंतर ना मग सर्जरी करेन. मला शेवटाला यायचं आहे. शेवटी तुला एक प्रश्न विचारायचा आहे की डान्स या फील्डमध्ये आता जेन्युअनली मला पर्सनली विचारलं असतं, मी पण एकेकाळी डान्स फील्डमध्ये होतो. बरोबर. मी पण डान्स कोरिओग्राफी करायचो, 4 पैसे कमवायचो. बरोबर. पण आता देखील भरपूर लोकांना हे माहिती नाही की डान्स या फील्डमध्ये करिअर तर केलं जातंच, पण आता आपल्या पॉडकास्टमध्ये जो गेस्ट आहे, माझा मित्र आहे, तो स्वतःचं घर असेल, स्वतःचं घर म्हणजे किती मोठी वस्तू आहे ती इमॅजिन करून बघा, कार असेल, गाडी असेल, स्वतःच्या सगळ्या गोष्टी त्यानं फक्त डान्सच्या जीवावरती केल्या. मग ॲज अ डान्स कोरिओग्राफर एक चांगला बिझनेसही होऊ शकतो, याच्यासाठी त्या डान्सर लोकांना काय सल्ला देशील? पहिला तर विजन क्लिअर पाहिजे की डान्समध्ये खरंच करिअर करायचं आहे काय. कारण की पार्ट टाईम मी संध्याकाळी क्लास घेतो आणि दिवसभर जॉब करतो, होणार नाही. तुमचा 100% स्टार्ट म्हणजे सकाळपासून संध्याकाळचा टाईम तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या क्लाससाठी दिला पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे त्याच्यामध्ये, रूल्स रेग्युलेशन्स पाहिजे त्यामध्ये, तेव्हा तुमच्यापाशी बरेच स्टुडंट्स येणार. आता एका स्टुडंट्सला तुम्ही 4 दिवस 1 महिना सेमच डान्स शिकवला, दुसऱ्या महिन्यात येणार नाही तो. तुमच्यापाशी त्यासाठी खूप सारा साठा पाहिजे, तुमच्यासाठी खूप सारा नॉलेज पाहिजे. तेव्हा तुम्ही क्रिएट करू शकता वेगवेगळे मूव्ज आणि त्यांना शिकवू शकता. तेव्हा तुमच्याकडे बरेच स्टुडंट्स येतील. त्यांचं टाईम टू टाईम फॉलोअप घेणे, त्यांच्यापर्यंत पोचणे की तुम्ही काय शिकवता, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग तेव्हा स्टुडंट्स बरेच तुमच्या संख्या तुमच्या क्लासला येतील. परत बेसिक नॉलेज जेव्हा तुम्हाला पोरांना देताय, लिहून देणे, डायरी मेंटेन करणे, म्हणजे तुम्ही काय शिकवताय ह्या गोष्टी त्यांना ॲज अ सिलेबसमध्ये तुम्ही पोचवलात तर त्यांना कळेल की तुम्ही एक्झॅक्टली काय करणार. नाही तर तुम्ही महिन्यामध्ये 4 गाणे शिकवला, दुसऱ्या महिन्यात 4 गाणे लक्षात राहत नाहीत. तुम्ही जर त्यांना लिहून दिलात ते लक्षात राहतं. मग त्यासाठी तुम्हाला थेरी पण आली पाहिजे ना. मग तुम्ही डान्स लिहिता पण आला पाहिजे. ओके. फक्त बोलता नाही आला पाहिजे, दाखवता नाही, डान्स लिहिता आला पाहिजे. इफ फॉर एक्झाम्पल माझ्या पोरांना मी कोणतं आता गाणं घेतलं, ओ सोनी ओ रे गाणं घेतलं, तर मी तिथं लिहीन 4 बीट हॅमर आहे, त्यानंतर ड्रॉप आहे, त्यानंतर किक अँड बॉल करायचं आहे, मग इंडियन स्टेप करायचे आहे, मग इथं बॉडी वेव्ह करायचं, मग आयसोलेट करायचं आहे, मग इथं फुटवर्कचे तुम्हाला हाऊसचे फुटवर्क करायचं आहे, तुम्हाला ब्रेकिंगचं फुटवर्क करायचं आहे, मग फुटवर्कमध्ये काय 6 स्टेप्स करायचं आहे, CC करायचं आहे, साईड किक करायचं आहे, सगळ्या गोष्टी लिहिल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतो. मग त्यांना नॉलेज भेटतं. आणि बेसिकली माझा क्लास आहे ना, कधी पण बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्कूल हे नावच नव्हतं. K-Unit डान्स स्कूल हे पहिला अथॉरिटी आहे मी ज्यानं स्कूलला ॲज अ डान्स क्लासला डान्स स्कूल नाव दिलं आहे. नाही तर काय असायचं, डान्स स्टुडिओ, डान्स अकॅडमी. तुम्ही मोस्टली बघितलं अकॅडमी आहे किंवा स्टुडिओ. मग लोकांना बरेच हे पण माहीत नाही ना, स्टुडिओ मीन्स वॉर्ड, अकॅडमी मीन्स वॉर्ड. अकॅडमीमध्ये काय काय असते, स्कूलमध्ये काय काय असतं. म्हणजे स्कूल पॅटर्न हे मी अप्लाय केला. त्यानंतर आता आपल्या इथं 3-4 जणांनी डान्स स्कूल हे नाव दिलं आहे. तर त्याच्यामागं माझं विजन आहे की पुढं जाऊन ॲज अ एज्युकेशन झालं पाहिजे स्कूलमध्ये. मी आता सध्या आता तुझ्याच पॉडकास्टवरती सांगतो की मी एक बुक लिहितो आहे, व्हॉट इज हिपहॉप. ओके. मग ती हिपहॉपवरती पूर्ण जर्नी लिहिले म्हणजे आता बरेच थोडं पेजेस बाकी आहेत, त्याला अथॉराईट करतो आहे आपण. कारण की त्या मुलांना, माझ्या क्लासच्या मुलांना ते बुक दिले की त्यांना हिपहॉपबद्दल, हिपहॉपचे स्टाईल्सबद्दल, हिपहॉप कल्चरबद्दल या सगळ्या गोष्टी त्यांना कळेल. तर तुम्हाला नॉलेज तुम्हाला अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. त्या संगत तुम्ही क्लासेस संगत बाकी इव्हेंट्स करतातच, म्हणजे वेडिंग इव्हेंट्स, कोरिओग्राफीज, संगीत, या सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यावरती भर द्यायचा आहे. बट ते भर देता देता तुम्हाला क्लासला कधी कधी मिस नाही करायचं. तुमचे बॅचेस चालू राहिले पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी टीम पाहिजे. सगळं तुम्ही गोष्टी करायला लागला की नाही होत. टीम पाहिजे. प्रत्येक जर वेडिंगचे कामं असेल त्यासाठी वेगळी टीम पाहिजे. क्लासेस घेताय तर त्यासाठी वेगळी टीम पाहिजे. मॅनेजमेंटसाठी वेगळी टीम पाहिजे. मिस करतो असं नाही होणार. हां, सगळे मीच करते. झाडू पण मी मारतोय, पुसतोय मिरर मीच डान्स शिकवतोय, मीच सगळ्या लेखाजोखा ठेवते म्हटलं की नाही होतं. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जर तुम्ही मॅनेज केला टीम व्यवस्थित तर तुम्ही ॲज अ बिझनेसमॅन म्हणून बिझनेस पण करू शकता. एक्झाम्पल, माझ्या क्लासेसमध्ये डेली मी प्रत्येक मुलांचा अटेंडन्स घेतो. अटेंडन्स कार्ड आहेत माझ्या मुलांपाशी. युनिफॉर्म आहे क्लासला. एवढी वेनसडे आणि फ्रायडे क्लासचा युनिफॉर्म घालूनच क्लासला यायचं. तर ह्या रूल्स रेग्युलर, जसं स्कूलला जात आहे तुम्हाला हे सांगितलं जातं आहे, सिलेबसमध्ये काय शिकवलं तुम्हाला, त्यांना टास्क दिला जातो की आज फ्रायडे आहे बाबा, तुम्हाला सायफर करायचं, तुम्हाला ह्या म्युझिकवरती हे करून दाखवायचं आहे, तुम्हाला ह्या म्युझिक सेन्स ओळखून दाखवायची, ही डान्स स्टाईलचं म्युझिक ओळखायचं आहे, ही डान्सचे स्टेप्स करायचे आहे. तर त्यांना टास्क दिले जातात, त्यांना प्रोजेक्ट दिले जातात. तर तेव्हा इंटरेस्ट येते स्टुडंट्सला. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ स्कूल तुम्ही जेव्हा
कळेल. आणि पहिला तर तुम्हाला रिस्पेक्ट करायला पाहिजे. तुम्हाला पॅरेंट्सना सांगितलं पाहिजे की सर आता जर पॅरेंट्स येतात, सर आम्ही 2 दिवस ट्रायल घेतो तुमच्या इथं, मग जॉईन करतो. तर नाही, मी माझ्या ट्रायल घ्यायला पण पैसे द्यायला लागतात तुम्हाला. कारण की तुम्ही तुम्ही फ्रीमध्ये आता वर्कशॉपमध्ये जातात तुम्ही जेव्हा शिकायला, तर एका वर्कशॉपची फी 2 तासाची 1200, 1300, 1500 रुपये घेतात आणि तुम्हाला फ्रीमध्ये 1 दिवस शिकायचं आहे. बरोबर है ना. कारण ते नॉर्मल नॉलेज नाहीच आहे ना, डान्स वेगळे आहे. बरोबर आहे. लोकांना असं वाटतं रे की सर 4 दिन हम लोग नहीं आने वाले, तो कैरी फॉरवर्ड होगा. स्कूल में यही पूछते हो आप. खरं आहे. मी माझं स्कूलच आहे, त्यामुळे मी प्रत्येक रूल्स तसाच ठेवला आहे. तुम्ही महिनाभर नाही आला, तुमची मिस्टेक आहे. तुम्ही 4 महीने फी दिला, 1 महीना नहीं, नेक्स्ट स्टेप बढ़ा के नहीं चलेगा. कि स्कूल में जाके बोलते हो आप कि सर मैम हम लोग 5 दिन बाहर जा रहे, नेक्स्ट ईयर बढ़ा के दो. करते. तर तुम्ही ॲज अ क्लासला तुम्ही सगळ्यांनी खूप असं केलं रे की डान्स आहे ठीक आहे, क्लास आहे, काय प्रायोरिटीज नाही आहे. की बड्डे गेले, लग्न आहे गेले, कार्यक्रम आहे गेले, थोडंसं बरं वाटत नाही गेले, क्लास मिस करा. शाळेत असं करतो का आपण? तिथं पण शिकायलाच जाता ना, इथं पण शिकायलाच येतात. तर माझ्या क्लासमध्ये फुल स्ट्रिक्ट रूल्स आहे. शिकायला येताना ॲज अ डिसिप्लिनली तुम्ही शिकायला येत आहे म्हणून या. माइंड प्रिपेअर करून या घरात की आज काय तर आम्ही नवीन शिकणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला ॲज अ कोरिओग्राफर, ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पहिला तुम्हाला स्वतःला आत्मसात केले पाहिजे की हे आज माझं प्रोफेशनल आहे ना, ते खूप मोठं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोठं करणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला लोक मोठं समजणार नाहीत, या तुम्हाला तेवढी रिस्पेक्ट नाही देणार. कारण तुम्ही मोठं बना. तुम्ही प्रत्येक गोष्टी माझ्या जर एक क्लासमध्ये बाहेरचा जरी किती पण आमिर असू द्या, या असू दे, चप्पल घालून वरती जर त्याला परत खाली पाठवतो मी. जावा खाली, त्याचं स्टँड ठेवलं, चप्पल ठेवा, मग वरती या. मग प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिन आहे. मग त्या गोष्टी जेव्हा तुम्ही करणार, तुम्ही प्रोफेशनली, मग शिकवण्याची पद्धत पण तुमची प्रोफेशनली असेल. तुम्ही व्हेरिएशन देताय त्यांना, ट्रेंडिंग मूव्स करताय तुम्ही त्यासाठी तुम्हाला शिकलं पाहिजे. त्यासाठी म्हणतो की नॉलेज तुम्ही घ्या. मग तुमच्यापाशी नॉलेज असेल नाही, नॉलेज इज पॉवर. आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोचू शकता. क्या बात आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे फायनान्शियलचं ते डिवायडेशन करणं. या आता हे पण गोष्ट आहे ना की जेव्हा फीज घेतात बरेच मुलांना, तर डान्सरचं कसं असतं, म्हणजे जेव्हा कोरिओग्राफी करतो तर मोठी अमाऊंट डायरेक्ट रक्कम येते. तर तिथं बाकी लोकांना भांडवल घालायचं आहे. मग त्याचा नफा आणि तोटा या फायदा वेगळं केला जातो. आपल्या इथं काय आहे, तुम्ही तुमचं टाईम देताय, तुमची व्हॅल्यू. मी ते आत्ता जस्ट ते सांगितलं की तुम्ही पहिला स्वतःची व्हॅल्यू करा, तुमच्या वेळेची व्हॅल्यू करा, तुमच्या कलेची व्हॅल्यू करा. समोरचा पैसा यायला म्हणजे त्यामध्ये तुमचा अर्धी मेहनत आहे आणि ते बाकीचा पैसा आहे. मग ते अर्धी मेहनत जेव्हा तुम्हाला एक एक्झाम्पल 100 रुपये मिळतात, तर 50 रुपये तुम्ही साईडला काढा, ते सेविंगला टाका. 50 रुपयेमध्ये तुमचं तुमचं खर्च, स्वतःचा खर्च 25% ते काढा. 25% तुमचा क्लास असेल तुमच्या त्यासाठी करा. म्हणजे 4 हिस्से करण्यापेक्षा 2 हिस्से करा. 2 हिस्से मध्ये अर्धा हिस्सा सेविंगला टाका. त्यामधल्या हिस्स्यामध्ये तुमचं खर्च बघा. त्यामध्ये तसं केल्यामुळे तो कळत जातं. आणि बऱ्याच आर्टिस्टचं काय होतं ना रे की आता कोणती इव्हेंट ठेवलं, कॉम्पिटिशन ठेवलं, प्रोग्राम शिकवला ना, जादा अमाऊंट येते. मग मुलांना ते कसं ठेवायचं तेच कळत नाही. मी माझ्या असिस्टंटला बऱ्याच मुलांना मी करून दिले, त्यांना बँक अकाउंट खोलून दिले. मी स्वतःहून अकाउंट खोलून दिलं, इथंच करा. त्यांना बिशीज असतात मंथली, तिथं एक्स्ट्रा पैसे टाकत जावा. कधी मी पेमेंट त्यांचं बिशीमध्ये मी स्वतः टाकायचो, ती करत नाहीत म्हणून. ओके. बट कसं आहे ना आजकाल की मुलांना या गोष्टी नको वाटतात. जेव्हा आपण ज्यादा नॉलेज द्यायला लागतं, त्यांना वाटतं की खूप अडकळा आणतोय आपल्यामध्ये, असं पण बऱ्याच लोकांना वाटतं. त्यामुळे मी आता मोस्टली सांगतो, जे ऐकलात ते बरेच चांगल्या मुकामला आहेत, ज्या चांगल्या ठिकाणी पोचल्यात. जे ऐकले नाहीत ते आता भरकटतात. तर असं आहे की जे पण पैसे येतात त्यांना चांगलं प्लॅन आउट करा आणि ऑलरेडी माइंडसेट ठेवा. महिन्याच्या अगोदर माझे हे कामात नाही, तेवढे पैसे येणार आहेत, हे एवढे पैसे अकाउंटमध्ये टाका. आणि एक कमीत कमी 2 ते 3 अकाउंट तुमचे वेगवेगळे ठेवा. सेविंग असू दे, मम्मी पप्पाचे करंट असं काय म्हणतात जॉईंट अकाउंट असू दे, असे ठेवा. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे ठेवा. एका अकाउंटमध्ये खूप सारे पैसे दिसले ना, ते उडतात पण लगेच. क्या बात. तर त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ठेवा. बिशी असतात, पिग्मी असतात, या गोष्टी पण करत जावा. मी ते सुद्धा करतो डेली. माझं पिग्मीची वेगळी बिशी असते, बिशी वेगळी असते आणि बँकेचं वेगळं असतं. त्यामुळे माझे एका ठिकाणी लक्षात राहत नाही. जिकडं पण आहे वेगवेगळे डिवाईड केले की आपल्याला अडचण. जसं माझ्या आता सर्जरीमुळं 2 महिने नव्हतं, तर मला काही अडचण नाही आली. मी निवांत होतो की माझे जिथं थोडे इन्व्हेस्ट केले, त्यामुळे माझा हप्ता गेला, हे गेला. कमीत कमी ₹1,00,000 तर मला बाकी सगळ्या गोष्टी द्यायला जातात महिन्याला रेंट वगैरे, या सगळ्या गोष्टी. तर
हप्ते पण आहेत, कारण की आपण मिडल क्लास आहे बरोबर. बाबा, फुल हार्ड क्लास घेत नाही. EMI असते कुठं ना कुठं, त्याचं टेन्शन खरं आहे, वेगळं खरं असतं. तर या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे, ताकी पुढं करिअर व्यवस्थित चालेल. क्या बात आहे. तर मंडळी, आज पॉडकास्ट घेताना म्हणा किंवा तुम्ही पण पॉडकास्ट बघताना एक माणूस काय काय गोष्टी किंवा किती लेवलचं माणूस सांगू शकतो, शिकवू शकतो. ॲज अ टीचर, फक्त डान्स टीचरच नाही तर बाबा फायनान्शियली पण गोष्टी कशा मॅनेज कराव्या. आणि हे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. हे फक्त शिकवायचं किंवा फक्त सांगायचं म्हणून नाही, तर तो स्वतः एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. त्याच्या आयुष्याकडे जेव्हा तुम्ही बघाल किंवा जेवढं त्यानं सांगितलं सगळ्या गोष्टी, तो कसा अपग्रेड होत गेला, शून्यापासून कसं त्यानं सगळं क्रिएट केलं, या सगळ्या लाईव्ह एक्झाम्पलकडे बघून खरंच ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात देखील आत्मसात कराल अशा अपेक्षा आहे. कोल्हापूर एरियामध्ये असेल किंवा अख्ख्या कोल्हापूरमध्ये किंवा सांगलीमध्ये कुणालाही करण सरांच्याकडून ॲज अ डान्स कोरिओग्राफर कुणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर आहे, त्यांची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. गांधीनगरमध्ये सरांचे बॅचेस देखील आहेत, क्लासेस, स्कूल देखील आहेत. त्यामुळे 100% तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून त्यांना भेटू शकता. बाकी तुम्हाला ही लाईफ जर्नी कशी वाटली किंवा अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला जाणून घेण्यासाठी किंवा तुम्हाला काय वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. कोणी डान्सर आहात का, डान्स आवडणारे आहात का, तुम्ही देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. बाकी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर तुम्ही विसरत नाहीच. लाईक, शेअर, कमेंट तर मनापासून करता. धन्यवाद.